नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पदरावरती जरतारीचा नाचरा मोर असलेली पैठणी आज मी घेऊन आलोय दहिसर पूर्व शक्तीनगर इथल्या श्रीकृष्ण वाटिका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या क्षीरसागर कुटुंबियांमध्ये. मूळची रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वर गावची ही फॅमिली गेली 60 वर्ष दहिसर मध्ये राहते. आता बघायचं आहे जाऊबाईंनी काय काय तयारी केली आहे आणि सासूबाई बोनस गुण कुणाला देणार आहेत. उत्सुकता तुम्हाला पण आहे ना, मला पण आहे. चला भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. अरे वा, थँक्यू. क्षीरसागर कुटुंबात मस्त स्वागत झालं. टाळ्या बिळ्या वाजून मस्त बुके बिके. तुम्ही धाकट्या ना? कसं असं दरवेळेला का चुकतो मला काही कळत नाही. प्रत्येक घरामध्ये कोणीतरी ज्या धाकट्या असतात त्यांना थोरल्या धाकट्या. गौरी बहिणी, आता तुम्ही सुरुवात करून द्या आणि ओळख करून द्या कार्यक्रमाची. मी गौरी योगेश क्षीरसागर, हे माझे मिस्टर योगेश क्षीरसागर, हा मुलगा हर्षित क्षीरसागर, ही मुलगी चिन्मयी क्षीरसागर, या माधवी क्षीरसागर, हे मधुसूदन क्षीरसागर सासरे. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी नेहा क्षीरसागर, हे माझे मिस्टर निलेश क्षीरसागर, ही माझी मुलगी सुरभी क्षीरसागर, हे माझे वडील मनोहर मानकामे आणि माझी आई चित्रा मानकामे. छान स्वागत झालंय माझं आणि सगळ्यांची ओळख पण झाली. आता सासूबाईंना टेन्शन आलंय कारण आता मी सासूबाईंना गुपचूप काही प्रश्न विचारणार आहे आणि या दोघींनी बहुतेक टेन्शन दिलंय, त्यामुळे मी त्यांना प्रोटेक्शन देणार आहे. आणि आता गप्पा मारूयात, सासूबाईंची सुरुवात करूयात आपल्या खेळाला. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात. आणि आता आपल्या सोबत आहेत घरातल्या सासूबाई सौ माधवी क्षीरसागर. नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं पण स्वागत. टेन्शन नाही ना काही तुम्हाला? नाही नाही, टेन्शन सुनांनी काही टेन्शन नाही ना दिलेलं? नाही. असंच बोलायचं तसंच बोलायचं? नाही. सुनान सांगितलं बिंदास बोला, तुम्ही काहीही बोला. हो ना? हो, असंच ना? आम्ही गेल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही होणार? काही नाही काही नाही. पण मला सांगा, तुमचा एक वेगळा काळ होता आणि आताचा एक नवीन काळ आहे. हो, बरोबर. तुमचं लग्न कसं ठरलं? आमचं लव्ह मॅरेज वगैरे त्यावेळेला काही नाही, बर. अरेंज मॅरेज. बर. आणि मला चष्मा लावलेला नवरा नको होता, शिकलेला नवरा पाहिजे होता. चष्मा लावलेला नको आणि शिकलेलं पाहिजे म्हणजे शिक्षण चांगलं पाहिजे. मग आपण तर उलट म्हणतो ना, चष्मा असला तर बाबा जास्त शिक्षण आहे असं म्हणतो ना. मला आवडायचं नाही बर. त्यावेळेला, म्हणजे चष्मीच नवरा नको, प्रत्येकाने चिडवायला नको कोणी. अच्छा, हे माझं होतं. बर. आणि माझ्या मिस्टरांनी चांगलं शिकलेलं, चांगलं सर्व्हिस वगैरे असं मला पाहिजे होतं, कारण आमच्याकडे सर्व्हिस सोनार काम म्हणजे जनरली सोनार असं बघत होते. बर. आणि मला शिक्षणाची आवड होती. अच्छा. नेमकं काय झालं, बघायला आले तेव्हा माझे मिस्टर गॉगल लावून आले होते. कसल्या रंगाचा? निळसर होता. निळसर म्हणजे मला गॉगल. काही कल्पना नाही. आणि त्याच्यानंतर माझी आई पण म्हणाली काही नाही, गॉगलच आहे, चष्मा वगैरे तुला नको आहे ना लावलेला, मग तसा काही नाहीये, चष्मीच नवरा नाहीये तुला. बर. तुला हरकत नाही, चांगला शिकलेला आहे, बँकेत सर्व्हिस आहे, चांगला आहे. मग मी हो म्हटलं. आणि नंतर मग पुढच्या वेळेस साखरपुड्याच्या आधी म्हणजे असं आमची भेट झाली एकदा, तेव्हा बघते त्याने चष्मा लावलेला. अरे देवा. मग आता लग्न सगळं ठरलेलं आमचं, काही नाही. मग ते काय आलं नाही आम्हाला. पहिलं आपलं ठीक आहे, पण नंतर मग जुळवून घेतलं ना? हा, जुळवून घेतलं. वेगळ्या चष्म्यातून तुम्ही त्यांना पाहिलंच म्हणायचं. मग नंतर आयुष्यभर एक वेगळा चष्मा लावावा लागला तुम्हाला बघण्यासाठी? नाही नाही, आता काय तसा प्रॉब्लेम काहीच नाही आमचा. वा. आणि आता पुढच्या आपल्या प्रश्नांकडे वळतो. 5 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत, त्यामुळे आता विचार करून छान उत्तर द्या. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, कोणत्या सुनबाई कामात कंटाळा करतात? धाकट्या. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, भविष्यासाठी तुम्ही काही गुंतवणूक करू इच्छिता तर कोणत्या सुनबाईंचा सल्ला तुम्ही घ्या? धाकट्या. बरं. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, कोणत्या सुनबाई तुमच्या मर्जीतल्या आहेत? मोठी. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, कोणत्या सुनबाई स्वयंपाक करताना काही ना काहीतरी गोंधळ होतोच? धाकटी. पुढचा प्रश्न आता विचारतोय, कोणत्या सुनबाई तुमच्या सर्व नातेवाईकांमध्ये जास्त मिळून मिसळून असतात? मोठी. छान गप्पा सासूबाईंनी मारलेल्या आहेत. आणि आता जायचंय बझर राऊंड साठी दोनही जाऊबाईंकडे. दोनही जाऊबाई सज्ज आहेत बझर राऊंड साठी. टेन्शन आलंय? कशाच हो तिकडे काय काय बोलले सासूबाई त्याचं? बरं, तर दोघी या सिनियर, तुम्ही ज्युनियर वाटत नाही, तसं दोघी ज्युनियरच वाटतंय मला. पण घरामध्ये आल्यानंतर काही गंमत घडली का? पहिल्यांदाच घरात आले आणि काहीतरी यांनी शिकवलं तुम्हाला? पहिल्यांदाच घरात आली, मला साडीच नेसता येत नव्हती, मी कधी साडीच नेसली नव्हती. बर. सासूबाई आज पूजा आहे, तू साडी नेस. प्रत्येक गोष्टीला घाई असते. आणि
त्यांना लवकर लवकर सगळं लवकर लवकर पाहिजे आणि मी कधी साडीच नेसली नाही. हाऊ टू वेअर साडी. बर तर मग ह्यांच्या पाठी प्लीज मला साडी नेसवून द्या. आणि मग प्रत्येक फंक्शन वहिनी साडी नेसवा, वहिनी साडी नेसवा असं करून पाठी. अजून भाव खाल्ला नाही नाही सोडणार. नाही त्यांनी नेहमीच नेसवली. बरं पण जास्त फॅशन करायला कोणाला आवडतं, यांना की तुम्हाला? हिला. तुम्हाला? आता तुम्ही पण शिकायला पाहिजे. हो. आणि आता मस्त मस्त अशाच गप्पा झाल्या, मस्त मस्त उत्तर द्या बरं का. आता बघूयात आता बजर कोण पहिल्यांदा वाजवणार, कोण उत्तर देणार आणि कोण जास्तीत जास्त पैसे जिंकणार. प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपये बक्षीस आहे. बजर वाजवा आणि उत्तर द्या. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासऱ्यांची झी मराठीवरची आवडती सिरियल कोणती? कुंकू. कुंकू. उत्तर चुकलं, तुम्ही सांगा. मी घरीच नसते. टेन्शन झालं. संध्याकाळी कुठलं सिरियल बघतात, काय बोलले नाही तुम्हाला? माझी प्रिय आला प्रीत काय. दोन्ही सिरियल छान आहे तो, पण सासऱ्यांना आवडते लज्जा असं बरोबर उत्तर होतं, त्यामुळे उत्तर चुकलंय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सासूबाईंचा आवडता पदार्थ कोणता? दही वडा. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. वा वा वा, रोख 200 रुपये जिंकले आहेत. हो, चालले पैसे तिकडे. तयारी तयारी, पटकन पुढचा उत्तर तुम्ही द्या. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंची शेवटची बदली कुठे झाली होती, ती शाळा कोणती? कन्या शाळा. नाव, शाळेचं नाव पाहिजे मला. नाही येत, तुम्ही सांगा. गिरगावातली वगैरे कुठली शाळा, गिरगाव मधली शाळा होती. शाळेचं नाव तुम्हाला येत नाही. मी उत्तर सांगतो तुम्हाला. शाळा होती चंद्रमणी बुद्धिविहार म्युनिसिपल शाळा, कामाठीपुरा. चला पुढे जाऊयात. सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो? 8 मे 1970. क्या बात है, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. रोख 200 रुपये. चला जिंकलात. आता पुढचं बघूयात कोण उत्तर देत आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमचं ग्रामदैवत कोणतं? भांडणं झाली त्यांच्यात, पण त्यांनी वाजवलं शेवटी. हरिहरेश्वर. अगदी बरोबर उत्तर आहे. अभिनंदन, रोख 200 रुपये जिंकले.